पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 महत्त्वाच्या उन्नत महामार्ग प्रकल्पांना सुरुवात झाली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तिन्ही प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय। पुणे शिरूर महामार्गाचे सुमारे 54 किलोमीटरचा विकास करण्यात येणार असून यात उन्नत महामार्गासह स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग आणि भविष्यातील मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे। हडपसर यवत मार्गामुळे पुरंदर विमानतळ, पुणे रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गाशी जोडणी अधिक मजबूत होणार आहे, तर तळेगाव चाकण शिक्रापूर प्रकल्पामुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात आलंय। या तीनही प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। देशामध्ये एक्सप्रेसवे संकल्पनेचा ज्यांनी पाया रचला असे हायवेमॅन ऑफ इंडिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले, माननीय नामदार माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवलजी जगदाळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमाताई खापरे, आमदार योगीजी टिळेकर, आमदार अमितजी गोरखे, आमदार विक्रमजी काकडे, आमदार भीमरावजी तापकीर, आमदार राहुलजी कुल, आमदार बापूसाहेब पाठारे, आमदार सुनीलजी कांबळे, आमदार चेतनजी तुपे, आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंतजी रासने, आमदार शंकरभाऊ मांडेकर, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार माऊली आबा कटके, सर्वच माजी खासदार, आमदार, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्वच सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, पुणे जिल्हा परिषदेचे व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सर्वच सन्माननीय सदस्य, सभापती, महायुतीमधील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, MIDCचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेशजी दीक्षित, विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली, उपस्थित सर्वच सन्माननीय अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पासाठी काम करणारे सर्वच अभियंते, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे सर्वच सन्माननीय प्रतिनिधी आणि माझ्या लाडक्या बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या पुणे जिल्ह्याच्यासाठी खरोखरच ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे। पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच, पण ते उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचंही मोठं केंद्र बनत चाललेलं आहे। त्यामुळे शहराचा वेगाने विस्तार झाला आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडीची मोठी समस्या बनली। त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आणि पुण्याच्या विकासाला आणखी वेग देण्यासाठी आपण आज इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज पुण्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 उन्नत महामार्गाचं भूमिपूजन झालेलं आहे। ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। या तिन्ही प्रकल्पांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अनेक बैठका घेतल्या होत्या, केंद्र आणि राज्य सरकारशी अनेक वेळा समन्वय साधला होता आणि हा विषय कायम प्राधान्याने लावून धरलेला होता। म्हणूनच आजचा हा दिवस पाहण्यासाठी नक्कीच त्यांचं मोठं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही। मला पूर्ण विश्वास आहे की हे तिन्ही महामार्ग पुण्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात पोफळी पोलिसांनी गांजा तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। पोफळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश शेंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 7 किलो 345 ग्राम गांजा आणि 1 दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात 3 आरोपी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे, तर त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर 1 आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 2 ते 2.5 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे।
पोफळी पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे परिसरातील अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यवाहीचं कौतुक करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोफळी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन इथे आलेले आहोत। पोफाळी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश शेंबळे यांची धाडसी कार्यवाही। या कार्यवाहीमध्ये तब्बल 2 ते 2.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। गांजा तस्करांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाल्यानंतर गांजा तस्करांना काल रात्री यांनी सापळा रचून पोफाळी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार व सर्व कर्मचारी यांनी कार्यवाही पार पाडली। यात 3 आरोपी होते। 2 आरोपीला पकडण्यामध्ये यश आले। 1 आरोपी हा फरार झाला असून त्याचा शोध चालू आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। नमस्कार सर, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। काल रात्री आपण जे धाडसी कार्यवाही केली गांजा तस्कराबद्दल, आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा सर। आम्हाला गुप्त माहितीदाराप्रमाणे माहिती मिळाली होती की पुसदकडून उमरखेडकडे तीन व्यक्ती हे मोटरसायकलवर येऊन गांजाची वाहतूक करते अशी गुप्त माहितीदाराप्रमाणे माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती आमच्या सर्व एस पी साहेबांना, देसाई साहेब, त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मोहिते सर 4 उमरखेड यांना कळवली व त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांच्या परवानगी घेऊन आम्ही त्या माहितीप्रमाणे जी काही NDPS कारवाईची SOP आहे त्या क्रमाने 3:30 आमचा जो सुरू केला आणि 5:10 सकाळी 5:10 कारवाई सुरू केली असता आम्हाला सकाळी 6 वाजेदरम्यान संबंधित जे आरोपी आहेत ते शुराणा घाटातील रोशनी धाबा या ठिकाणी ते मिळून आले। एक आरोपी जो होता पोलिसांना पाहून एक आरोपी वरील जंगलामध्ये पळून गेला। त्याला शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मिळून आला नाही। नमूद मिळालेले 2 आरोपी व त्यांचे विना नंबर मोटरसायकल नंबर असे मुद्देमाल आम्ही समक्ष राजपत्र अधिकारी यांच्या समक्ष पंचासमक्ष सर्वांसमक्ष आम्ही चेक केला असता सदर ठिकाणी आम्हाला जवळपास 7.335 किलोग्रॅम किंमत जवळपास 20,000 रुपये प्रति किलो असा जवळपास 1,02,07,000 रुपयाचा जवळपास मुद्देमाल आम्ही हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि नमूद गुन्ह्यामध्ये तुषार पायकराव व रोशनी जाधव दोन्ही राहणार मंगळूर या गुन्ह्यातील आरोपितांना आम्ही सध्या कायदेशीर कारवाई करून मान्य न्यायालयामध्ये हजर करत आहोत। आणि त्याचप्रमाणे सदर करण जाधव हा आरोपी फरार असून त्याचा लवकरात लवकर शोधून त्या आरोपीतून सुद्धा सदर गुन्ह्याचा पुढील गुन्हा उघडकीस आणत। धन्यवाद सर। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील गुळवा येथील देशी दारूच्या किरकोळ विक्री दुकानाच्या कारभारांवर नागरिकांनी गंभीर आरोप केलेत। दुकानात ग्राहकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचा तसंच दुकानाबाहेर अनावश्यक फलक लावलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार परवानगी दिलेल्या वेळेतच दुकान सुरू आणि बंद होणं अपेक्षित असताना हे दुकान अनेकदा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचा आरोप आहे। तसेच किरकोळ विक्रीचा परवाना असतानाही परिसरातील विविध गावांमध्ये बॉक्सच्या माध्यमातून दारू विक्री केली जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। देशी दारूच्या बाटलींची निर्धारित किंमत 80 रुपये असताना 90 रुपयांना विक्री केली जात असल्याचा आरोपही ग्राहकांकडून करण्यात आलाय। याशिवाय दुकानाच्या परिसरात स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगण्यात येत आहे। या सर्व प्रकारचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी करून नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावी आलेले आहोत। मुळावा येथे देशी दारूचे किरकोळ विक्रीचे दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये आम्ही पाहणी केली असता आज आपण पाहतो की पाणी हे शुद्ध पियायला मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालेलं पाहिजे आणि त्यासाठी हॉटेल असतील किंवा कोणतेही बार असतील, शासकीय कोणतेही व्यवस्थापन असतील, तिथे शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे। पण आपण आज पाहतो
की देशी दारूच्या दुकानामध्ये एक टाकी लावलेली आहे आणि त्या टाकीमध्ये हिरवा गाळसुद्धा जमा झालेला आहे. त्या जागी शुद्ध पाणी लोकांना पिण्यासाठी ठेवण्याची गरज आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयेगावच्या हद्दीत पॉइंट शिरोली रस्त्यावर वऱ्हाडाच्या गाडीचा आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झालाय. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना पॉइंट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून खेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातावेळी वाहन चालक गाडीत अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी काही वेळ लागला. मात्र स्थानिकांच्या मदतीने चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती प्रांत अधिकारी अनिल दौंडे तसेच चांडोली ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तर अपघातांचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विविध व्यवस्थांचा आढावा घेतलाय. वारकऱ्यांना आवश्यक सुविधा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आषाढी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांना कोणताही गैरसोय होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी वारीच्या व्यवस्थेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. याचं मॉनिटरिंग करतील, ज्या माध्यमातून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही. मागच्या वेळेस आलो तर आम्ही त्या बुलेटवर गेलो. आता गर्दी नव्हती जास्ती म्हणून आम्ही गाड्यांनी गेलो. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची हे आम्ही पार पाडू. आषाढीला पूजा करायला त्याला परत कधी अरे बाबा, आता तुम्हाला पांडुरंगाची पूजा करायला आज मी आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पण वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला येतो तसं आलेलो आहे. त्यामुळे मी समाधानी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं याच्यापेक्षा काय. अरे बाबा, मागच्या आता कार्तिक रायगड जिल्ह्यातील शीव येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने डॉक्टर भोईर क्लिनिक येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग होत रक्तदान केले. अपघातग्रस्त, थॅलेसेमिया रुग्ण, प्रसूती माता तसेच गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदानाचं महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी रक्तदान हे श्रेष्ठ जीवनदान असल्याचं सांगत निरोगी व्यक्तींनी नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असं आवाहन केले. शिबिरात सहभागी रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. शिवमध्ये दरवर्षी सामाजिक सेवाभावी आणि मानवतावादी उपक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून राबवला जातो. आपलं मोठं सहकार्य या उपक्रमाला असतं. काय आपली भावना आहे? आज उद्घाटन आपल्या हस्ते. खरं तर जे काही प्रोफेशन्स आहेत त्यातले सगळ्यात नोबल प्रोफेशन म्हणून समजलं जाणारं असं आरोग्याशी, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असं प्रोफेशन, अशा सर्व डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन रोहा मेडिकल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. जगातील सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणून जे मानलं जातं, प्रत्येक कुटुंबियांशी निगडीत जेव्हा आपल्याला आरोग्याची निगडीत अशी समस्या निर्माण होते आणि त्यावेळी आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. खरं तर असं म्हटलं जातं की एका दात्याच्या रक्तदानाने 4 जीव वाचले जातात आणि म्हणूनच या शिबिराचं महत्त्व ओळखून आज सर्वजण, खरं तर सर्वच डॉक्टर आपल्या
वैयक्तिक प्रोफेशनमध्ये एवढे बिझी असतात, परंतु आज वेळात वेळ काढून या ठिकाणी सगळेजण आलेत आणि हा जो काही भव्य दिव्य असा सोहळा आहे तो या ठिकाणी साजरा होतोय. खरं तर या समाजाशी आपलं काहीतरी देणं घेणं आहे, या मातीला आपलं काहीतरी देणं घेणं आहे, या भूमिकेतून आज प्रत्येक जण या ठिकाणी एकवटलंय आणि अत्यंत उत्साहाच्या नात्याने या ठिकाणी हे शिबिर पार पडतोय. माझी या सर्व डॉक्टरांना, त्यासोबतच या सर्व उपक्रमामध्ये पुढाकार घेणाऱ्या डॉक्टर पुरुषोत्तम भोईर यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की सालाबाद प्रमाणे तुमचा हा उपक्रम अधिकोत्ती वृद्धिंगत होत जाऊ आणि तुमच्या या कार्यक्रमाची शोभा अधिकाधिक वाढत जाऊ आणि तुमच्या या माध्यमातून अनेक घटकांनी असाच आदर्श घ्यावं आणि केवळ फक्त आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुखी आहोत या भावनेतून न राहता आपण समाजाला देखील काहीतरी देणं लागतो या भूमिकेतूनच प्रत्येकाने वागावं हा संदेश या माध्यमातून सर्वच घटकांनी घ्यावा. पुन्हा एकदा या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तरुणांमध्ये एक आपण प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातो आणि एकूणच तरुणाईची क्रेज आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर तरुणाईमध्ये आपल्यासाठी आहे. तरुणांसाठी काय संदेश असणार आहे रक्तदान शिबिराच्या संदर्भात? संपूर्ण जिल्ह्यात काम करताना तरुण देखील रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. काय आपला संदेश असणार आहे तरुणांसाठी, युवतींसाठी? खरं तर ही जी काही जनरेशन आहे त्यांनी आज अनेक स्थित्यंतर बघितलेत. आज जे काही आपलं जीवन आहे, आपलं लाईफस्टाईल आहे ते एवढी झपाट्याने बदलते आणि आत्ताच आपण अगदी शतकानुशतके कोणी अनुभवलं नसेल अशा मोठ्या पॅन्डेमिक कोविडचा काळ या जनरेशनने अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की आज एवढं अनसर्टेन झालेलं आहे सगळं आणि एवढं वल्नरेबल झालं लाईफ की उद्या काय वाढून ठेवलंय हे आपल्याला कोणालाही कल्पना नाहीये आणि म्हणूनच प्रत्येकाने जबाबदार बनत आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी तर घेणं आहे, त्या देखील त्यासोबतच सामाजिक जी काही बांधिलकी आहे त्या नात्याने समाजाशी देखील आपलं देणं घेणं या भूमिकेतून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे. आम्ही नेहमी अनुभवतो की खरं तर बरेच जण या जनरेशनला नावं ठेवतात की थोडंसं असंवेदनशील किंवा बेजबाबदार अशी जनरेशन आहे, परंतु माझा या बाबतीतला अनुभव फार वेगळा आहे. विशेषतः आमच्या या विभागातील जे तरुण घटक आहेत, आताच आपण मगाशी उल्लेख केला की इथले परमार्थ बॉईज नावाचा एक तरुणांचा एक जी संघटन आहे ते अशा प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात. प्रत्येकाला स्वयंस्फूर्तीने आपल्या या सामाजिक कार्यामध्ये काहीतरी सेवा देण्याची इच्छा असते आणि या भावनेतून आपला जे काही अभ्यास आहे, आपलं जे काही नोकरी धंदा व्यवसाय आहे ते सगळं सांभाळत ही सर्व मंडळी, तरुण मंडळी सामाजिक जीवनामध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतात. त्याच्यामुळे या तरुणांकडून अजून अपेक्षा आहेत. तुम्ही जेवढं जबाबदारीने वागाल तेवढंच आपलं समाजाचं नाव मोठं होईल, आपल्या विभागाचं नाव मोठं होईल, आपल्या राज्याचं नाव मोठं होईल आणि आपल्या देशाचं नाव मोठं होईल. त्याच्यामुळे अशाच जबाबदारीने प्रत्येक घटकाने वागलं पाहिजे आणि असा आदर्श या समाजातील प्रत्येक घटकाने घेतला पाहिजे. डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील 5वी आरोपी साधना कारंडे हिला अटक करून कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने साधना कारंडे हिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणाचा पुढील तपास विष्णुनगर पोलिसांकडून करण्यात येतोय. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेत एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वली मामू दर्गा परिसरात दुपारी 1:30च्या सुमारास 2 कुटुंबांमध्ये वाद झालाय. यावेळी झालेल्या हाणामारीत सय्यद अमर रियाज या 18 ते 19 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. आज हे वली मामू दर्गा सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 फॅमिलीमध्ये वाद झाला लहान मुलांच्या खेळण्यावरून. त्यामध्ये सय्यद अहमद रियाज याचा खून करण्यात आला. या संदर्भात आम्ही आता 2 आरोपींना अटक केलेली आहे.
घटनास्थळ आम्ही बघून आलो आता आणि जो मयत आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याचा इन्क्वेस्ट आणि पुढची कायदेशीर कारवाई चालू आहे. एकूण 3 आरोपी आहेत. 2 अटक. हे कारण प्रथमदर्शनी लहान मुलांचा वाद होता त्यांच्यामध्ये, त्याच्यामधून हे घटना घडलेली. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एका 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार लहान मुलांच्या किरकोळ वादातून 2 गटांमध्ये वाद निर्माण झालाय. त्यानंतर या वादांचं रूपांतर हाणामारीत झालंय. यावेळी लोखंडी रॉड, तलवारी आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अहमद रियाज सय्यद या युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केलाय. सर, काय सांगायला आज या ठिकाणी 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आपल्याकडे काही पेशंट्स आले होते, त्यापैकी एक मयत अवस्थेत आला होता. काय सांगा? आज दुपारी 2 वाजता मयत इसम नामे सय्यद अहमद सय्यद रजाक, वय वर्ष 18, राहणार वाल्मिक नगर, तो आपल्याकडे आला. घेऊन आल्यावर मी तपासले असता तो मृत अवस्थेत होता. मग त्याला मृत घोषित केलं, नातेवाईकांना सांगितलं आणि बॉडी PM साठी पोलिसांना कळवले आणि बॉडी शिफ्ट केली आहे मॉर्चरीमध्ये. मयताच्या शरीरावर काय वार होते? मयताच्या शरीरावर डाव्या बाजूला एक खोल वार होता, छातीपर्यंत जात होता तो. कशाने केले असेल? ते मे बी मोठा चाकू असेल किंवा मग तलवार असू शकते, असं ते माहित नाही. यात जखमी किती आहेत? जखमी त्याच्या आधी दिव्य वाजता 2 जखमी आले, 2 महिला आले जखमी. नेमकी घटना काय घडली ते काही मारामारीची घटना होती एवढंच त्यांनी सांगितलं, दुसरं काही सविस्तर काही सांगितलं. जखमीची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहे ती प्रकृती चांगली आहे त्यांची, सिरियस कोणी नाही त्यांची. डॉक्टर आशिष देवळे. मयताचं नाव काय? मयताचं नाव सय्यद अहमद सय्यद रियाज. नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीने रामभक्त आस्था जागरण यात्रा आणि प्रतिज्ञा स्मरण जनयात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला रामभक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. यावेळी काँग्रेस नेत्यांनी अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टच्या कारभारांवर प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रभू श्रीराम यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या मुद्द्यांवर मौन बाळगल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ही यात्रा काँग्रेसची नसून राम भक्तांच्या भावना व्यक्त करणारी असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलंय. दरम्यान या आरोपांवर संबंधित पक्षांकडून कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जरी आज या काँग्रेस पक्षातर्फे दिसत असणारा एक आगळा वेगळा आंदोलन दिसत असेल, पण हा काँग्रेसचा नसून हा फक्त रामटेक लोकसभेचा आक्रोश आहे. ज्या प्रभू रामचंद्रच्या नावावर या देशातली सत्ता 3-3दा भोगणारे या देशांचे पंतप्रधान आणि RSS यांना विरोध म्हणून आज इथं हजारोच्या संख्येने जनता रस्त्यावर आलेली आहे. आपण बघत आहात किती भाविक भक्त अयोध्यामध्ये जे चोरी करण्यात आलेली आहे, जो भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, ज्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नावावर ज्यांनी मतदान मागितलं, मंदिराच्या शिलान्यासावर मतदान मागितलं, कमिटी हे केंद्र सरकारनं बनवलेली आहे, ट्रस्ट तिथं अयोध्यामध्ये, RSSचे लोक त्यामध्ये आहे. आणि आज जेव्हा चोरी ओपन झालेली आहे, खुललेली आहे त्यांचीवाली, भ्रष्टाचार सर्वांना दिसत आहे, त्याचे सारे पुरावे तिथं मिळत आहे. त्या सर्व व्यवस्थेवर देशाचे पंतप्रधान किंवा RSSचे प्रमुख भागवतजी हे कुठलाही एक शब्द बोलायला तयार नाही आहे. ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन आपण ह्या देशामध्ये मतदान मागितलं, आज तिथं भ्रष्टाचार झाला, तर याचा श्रेय कोण घेणार हा प्रश्न विचारण्याकरता रामटेक लोकसभेमधले सर्व
भाविक भक्त इथं जमा झालेले आहे. जरी आम्ही आज काँग्रेसचे सर्व नेतेगण इथं दिसत असेल, पण ही जनतेची आवाज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि हा देश आज प्रश्न विचारत आहे, एवढं सांगू इच्छितो. बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.